अंधेरीच्या मिलन सबवे देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर मुसळधार पावसामध्ये अंधेरीतील मिलन सबवे नेहमीच पाण्याखाली जातो आणि यंदा देखील मिलन सबवे पाण्याखाली गेलेला आहे। मिलन सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक बाधित झालेली आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि यामुळेच अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये देखील पाणी साचले। हा मिलन सबवे पाण्याखाली गेलेला आहे। काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। अंधेरीमध्ये देखील रात्रीपासूनच पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि यामुळेच मिलन सबवे पाण्याखाली गेलेला आहे। मिलन सबवेमध्ये देखील पाणी साचले। हे दृश्य आपण पाहतोय, मिलन सबवेची ही दृश्य आहेत। संपूर्ण मिलन सबवे हा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे मिलन सबवेमधून होणारी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। पूर्णपणे हा सबवे बंद झालेला आहे। सध्या अंधेरी भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण किंग सर्कल भागामधली दृश्य पाहतोय। गांधी मार्केटची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। एका बाजूला पंपिंग जी सिस्टीम आहे, पाणी उपसा करण्याची जी यंत्रणा आहे ती बाजूला लावण्यात आलेली आहे, मात्र तरीही याचा फार फायदा होताना दिसत नाहीये। त्या भागात देखील नेहमीप्रमाणे आजही पाणी साचलेलं आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेला आहे। एका बाजूला आपण सायनमधील गांधी मार्केटची दृश्य पाहिलेली होती। पंपिंग यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे, मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाहीये। पाणी वाढतच चाललेलं आहे। प्राची बरोबर आहे। जे दोन्ही मुख्य मार्ग आहेत मुंबईतले, ते दोन्ही मार्गांचे आहेत ते त्यांचा फटका बसताना दिसून येत आहे। आपल्याला पहाटेपासून जो जोर आहे पावसाचा तो वाढलेला आहे आणि त्याच भरती जी आहे ती आलेली आहे समुद्राला। त्याचा साहजिकच जो परिणाम आहे तो मुंबईत आपल्याला दिसून येत आहे। इकडे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो गांधी मार्केट सायन आणि दुसरीकडे मिलन सबवे अंधेरी। त्यामुळे दोन्ही पश्चिम आणि पूर्व उपनगर जे आहेत त्या दोन्ही ठिकाणी रस्ता वाहतूक जी आहे त्याला पूर्णपणे फटका बसलेला आहे। विशेषतः मध्य उपनगर जे आहेत आणि पूर्वेकडची जी उपनगरं आहेत त्यांना विशेष फटका इथे बसताना आपल्याला दिसून येत आहे। पूर्णपणे जो मुंबईहून ठाण्याकडे जाणारा मार्ग आहे तो पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे सायन परिसरात पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। ज्या ठिकाणी जायला 10 मिनिटं लागतात त्या ठिकाणी जायला 15 ते अर्धा तास पेक्षा जास्त लागत आहे। तर दुसरीकडे मिलन सबवे जो आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे। पश्चिम द्रुतगती महामार्ग जो आहे तो सुद्धा काही प्रमाणात इथे विस्कळीत झालेला दिसून येत आहे। 10 ते 15 मिनिटं जी आहे वाहतूक त्या ठिकाणी उशिराने होत आहे। विशाल, रेल्वे वाहतुकी संदर्भात काही अपडेट्स मिळालेले आहेत का? काही वेळापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की मध्य रेल्वे काही मिनिटं उशिरानं चालू आहे, मात्र आता पाण्याचा प्रवाह वाढताना दिसतोय। काय वाटतंय सध्या, काय रेल्वेची सध्या अपडेट मिळू शकते? प्राची, मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती 30 ते 35 मिनिटं उशिराने सुरू आहे। तर पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। रेल्वे यंत्रणा असेल आणि रस्त्यावरील जी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे मोकळी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन जे आहे ते जोरदार कामाला लागलेलं आहे। सायन कुर्ला या भागामध्ये जे पंपिंग स्टेशन्स आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा उपसा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मात्र पावसाचा जोर जो आहे तो अद्याप कायम असल्यामुळे आणि भरतीची ही वेळ असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाहीये। कुर्ला ते विद्याविहार दरम्यान अद्यापही पाणी जे आहे ते रेल्वे मार्गांवरती आलेला आहे, त्याचा फटका जो आहे तो बसताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे सायन आणि माटुंगा या भागांमध्ये सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतूक जी आहे तिच्यावरती सुद्धा परिणाम येत आहे। मात्र असाच जोर कायम राहिला तर मात्र अजून पाणी वाढू शकतं आणि त्याचा फटका जो आहे हा मुंबईकरांना बसू शकतो। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सकाळी 7 वाजताची आपण गांधी मार्केट येथील ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। पंपिंग यंत्रणा ही सुरू करण्यात आलेली आहे, मात्र याचा मोठा फटका, आता या पाण्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 30 ते 35 मिनिटं उशिरानं चालू आहे, तर तिकडे पश्चिम रेल्वेला देखील याचा फटका बसलेला आहे। अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे तेथील देखील वाहतूक ठप्प झालेली आहे। ही दोन दृश्य सायन आणि अंधेरीमधली आहेत। तरी सध्याची दृश्य आपण पाहतोय सायन येथील गांधी मार्केट येथील ही दृश्य आहेत। गुडघाभर पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते। आज दहीहंडी आहे आणि हा हंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक गोविंदा पथकं आज बाहेर पडतील। तर सलग सुट्ट्या असल्यामुळे काही जण बाहेर देखील पडतायत।
आपल्या सुट्ट्या बाहेर घालवण्यासाठी बाहेर निघालेले आहेत. मात्र आता त्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिलेली होती, मात्र आता पावसानं दमदार हजेरी लावल्यानं हा पाणी साचलेलं आहे. तर काही गाड्या देखील या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि याचाच फटका रस्ते वाहतुकीला बसलाय. गाड्याही बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील आता निर्माण झालेली आहे. तर या गुडघाभर पाण्यामधून नागरिकांना देखील वाट काढत जावं लागतंय. समुद्राला देखील आज उधाण आलेलं आहे, त्यामुळे भरती सोबतच मुसळधार पाऊस यामुळे काही भागांमधील पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. किंग सर्कल भागामधली दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पंपिंग यंत्रणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसतेय. तर या पावसाचा रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे. या पाण्यामध्ये काही गाड्या बंद पडलेल्या आहेत, यामुळे रस्ते वाहतुकीला परिणाम झालेला आहे. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईकडून ठाण्याकडे येणारी संपूर्ण जी काही वाहतूक आहे ती धीम्या गतीनं सुरू असल्याचं दिसतंय. तर पाण्याची पातळी ही वाढतच चाललेली आहे. आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून वाहनांना मार्ग काढावा लागतोय. मात्र काही गाड्या यामध्ये बंद पडतायत आणि त्या गाड्या त्याच ठिकाणी थांबवून तिकडनं चालक गेलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण होऊ शकते. दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वे देखील संथ गतीनं सुरू आहे. 30 ते 35 मिनिटं उशिरानं रेल्वे धावत आहे.